जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. आपल्याला वाटतं माझ्या शेजारचा फार सुखी मी फार दुःखी. एका गावात शेजारी शेजारी दोन घरं होती. त्या दोन घरांची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये शिवाय बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरामध्ये आला का त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ती बाई म्हणायची कुठून माझ्या नशिबाला पडला, घरात आला की सारखा भांडतो सारखा शिव्या देतो. त्या शेजारी बाईचा नवरा किती हसतो. पण तिने ठरवलं, म्हटली महाराष्ट्र शासनाने आपल्या महिलांकरता आता जवळजवळ 50% आरक्षण दिलंय. म्हटली इथून पुढे अजिबात नवऱ्याला घाबरायचं. बघा महिला किती जोरात नाही म्हटल्या. बघा उद्यापासून तुमच्या बगडीच्या पुरुषांचं काहीच खरं नाही. तिने ठरवलं अजिबात नवऱ्याला घाबरायचं नाही. संध्याकाळी नवरा घरी आला, त्यानं सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात केली. ती म्हटली का हो, घरात आले की सारखे भांडता सारखे शिव्या देता, तुम्हाला हसताच येत नाही का. जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. तोही आपल्या मित्राकडे गेला, सांगितलं मित्रा आम्ही दोघं नवरा बायको रात्रंदिवस भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, बरं हसण्यासाठी करता तरी काय, आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ. त्याने सांगितलं तुला ऐकायचंय हाय ते बरंय. म्हटलं कसं आहे ना, तुम्ही दोघं नवरा बायको भांडता, आम्ही दोघे हसतो, याला कारण एकच आहे. म्हटलं माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते. ते चपात्या लाटायचं, ती लाटणं घेऊन पाठीमागे लागली का मी जोरात पळतो. मी पळालो ती मला लाटणं फेकून मारते, लागलं का ती हसते आणि हुकलं का म्हटलं मी हसतो. म्हटलं आपलं बरं आहे, तुमची लाटण्याची मारामारी कमीत कमी आपली शिव्या तरी, पण कृपया करून महिला मंडळ घरी जाऊन हसण्याकरता लाटण्याचा प्रयोग करू नका. नाही तर जा घरी आणि बसा रात्रभर लाटणे फेकीत आणि बसा हसत. कारण का हा संसार कसा आहे, संत महात्मे म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग तुकोबाराही विनंती करून सांगतायत काय, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी दुधावती दुरी, करिता भरभरी दुधावती दुरी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबर दुरावते दुरी, करिता बरोबर दुरावते दुरी. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. जन्मवाया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. तुकोबाराय म्हणतात तुम्ही विठ्ठलाचं भजन पूजन चिंतन करा, आणि जर तुम्ही देवाचं चिंतन केलं नाही जन्माला येऊन तर नाही तरी गेला जन्मवाया. तुमचा मनुष्य जन्म सुद्धा फुकट गेल्याशिवाय राहणार नाही. मग काही साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराया कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणताय का हाताने टाळी वाजवा, मुखाने परमेश्वराचं चिंतन करा. हवं आम्हाला सांगा तरी चिंतन नेमकं कुठल्या देवाचं करायचं.
तर हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा 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 सुख सहारा स्वर्गी नाही हा सुख सहारा स्वर्गी नाही हा सुख स्वर्गी नाही हा सुख स्वर्गी नाही हा सुख सहारा स्वर्गी नाही हा सुख सहारा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा 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 हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कुठल्या देवाचं चिंतन करायचं असा प्रश्न विचारल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं चिंतन करायचं विठ्ठलाचं करा. आता माझ्या तुकोबारायांना विठ्ठलाचं चिंतन करा असं सांगण्याची गरज का वाटली हो? कारण तुकोबारायांना माहिती होतं कलियुगामध्ये अनेक प्रकारचे मार्ग येतील, अनेक प्रकारचे पंथ येतील. कुणीही आपली पुस्तकं बाजारामध्ये मांडतील, सांगतील आम्हीच देव आहे, आम्हालाच देव माना, आमचेच फोटो न्या, आमचीच पुस्तकं न्या, असे सांगणारे अनेक मार्ग येतील. म्हणून तुकोबारायांना विठ्ठलाचं चिंतन करा असं सांगण्याची गरज वाटली. आणि आजही समाजामध्ये बघा काही काही लोक कुणाचं चिंतन करतायत, कसं करतायत त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही. एका गावात कीर्तन करता गेले होते, ऐका बरं. वारकरी संप्रदायाची हिंदू धर्माची प्रथा परंपरा अशी आहे, कुठलाही धार्मिक कार्य असू द्या, देवाच्या नावाचा श्लोक बोलल्याशिवाय जेवण करायचं. तुमच्याकडे बोलतात ना का डायरेक्ट जेवायला बसतात? हा, डायरेक्ट बसतात का? लहान मुलं खरं बोलतात. सप्त्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या, एका बाबाने माईक हातात घेतला आणि श्लोक म्हणायला सुरुवात केली देवाच्या नावाचा. रावणा रावणा राज्य गंभीर केले, सीते सारिखे रत्न चोरून नेले, सीते सारिखे रत्न तुला पचेना, 14 चौकडी आयुष्य तुला भोगवेना. आता मला सांगा या श्लोकामध्ये नामचिंतन कुठल्या देवाचं आहे? दुसऱ्या गावात गेलो ते बाबा परत तिथे आले,
सप्त्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या, त्या बाबांनी माईक हातात घेतला आणि म्हणायला सुरुवात केली, रावणा रावणा राज्य गंभीर केले. दुसरा वारकरी उठला आणि म्हटला, अरे केले तर केले तुझ्या बापाचे काय गेले. आपले 33 कोटी देव आहे, 33 कोटी देवांच्या यादीमध्ये रावण आहे का? आजही लोक कुणाचं चिंतन करतात, कसं करतात त्यांचं त्यांना कळत नाही. काही काही बायका देवीचे गाणे म्हणतात बघा, देवीची भक्ती करतात. देवीची भक्ती करताना गाणे म्हणतात, गार डोंगराचे हवन बाईला सोसना गारवा. ज्या देवीने विश्व निर्माण केलंय तिला कधी हवा सोसणं नाही असं झालंय का? म्हणजे आपण कुणाचं चिंतन करतो, कसं करतो ते आपल्याला कळत नाही. आजही भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता हे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण केलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवानी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार धारण केला. आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला, जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आदी मायेचा मल्हारी तुची प्रचंडा. जय देव जय देव टाळवाजवा, जय देव जय शिव मार्तंडा आदी मायेचा मल्हारी तुची प्रचंडा. आगड धुन नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरागोडा. आगड धुन नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरागोडा. पाऊले तोडा कमरी कलकटा कटीर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आदी मायेचा मल्हारी तुची प्रचंडा. जय देव जय देव मार्तंडा आदी मायेचा मल्हारी तुची. या खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला, लागल मुरळीला याडबाई लागल वाघाला. जेजुरीचा खंडेराया खंडेराया या ग देवाचा गुण गाया गुण गाया. या ग देवाचा गुण गाया. हे सदानंदाला अगबाई सदानंदाला, सदानंदाला अगबाई सदानंदाला. या खंडोबारायाचं या खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला, लागल मुरळीला याडबाई लागल वाघाला. उदे गापे उदे उदे गापे उदे उदे गांबे उदे गांबे उदे. बाईचा महालक्ष्मीचा आई सप्तशृंगीचा. उदे गांबे उदे उदे गांबे उदे. ए उदे गांबे उदे गांबे उदे. आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला, आगाध महिमा तुझी माऊली तारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आंबे गोंधळाला ये